ते माजी नगराध्यक्ष आणि या वॉर्डाचे नगरसेवक राजेंद्र घोरपडे तसेच बॅरेज रोड रमेशवाडी परिसरामध्ये वॉर्ड क्रमांक 11च्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णी तसंच वॉर्ड क्रमांक 11च्या दुसऱ्या नगरसेविका रेश्मा राठोड नुकतीच काल भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षपदी महिलांच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आमच्या निशाताई घोरपडे तसेच आमचे मित्र लोंढे सर ज्यांच्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम होतो ते बसवराज राठोड व्यासपीठावरील अन्य सर्व नेते मंडळी आणि इथे माझ्यासमोर बसलेले बंजारा समाजाचे बंधू आणि भगिनींनो, आज संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि आजच्या या जयंतीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला बसवराज राठोड आणि त्यांची टीम ही आम्हाला या कार्यक्रमाला बोलवते आणि त्यामुळे आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो. बंजारा समाजाचे आणि आमचे म्हणजे माझे आणि राजन शेठचे दोघांचे गेल्या अनेक वर्षाचे संबंध आहेत. म्हणजे 10, 20, 25, 30 असं बोलता नाही येणार. गेले 40-45 वर्ष आले आमचे या समाजाशी संबंध आहेत. आम्ही राजकारणात यायच्या आधीपासून बरोबर ना, राजकारणात यायच्या आधीपासून बालपणापासून आमचे या समाजाबरोबर संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत, जाणं येणं आहे. आणि त्यामुळे या समाजाचा कुठलाही कार्यक्रम असला की आम्हाला प्रेमाने बोलावलं जातं आणि आम्ही प्रेमाने येतो. आमचं जसं तुमच्यावरती प्रेम आहे तसंच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही तुमच्यावरती प्रेम आहे आणि हे वेळोवेळी दिसलेलं आहे. पण आत्ताच एक जो निर्णय झाला आहे तो दिल्लीला जो संत सेवालाल महाराज जयंतीचा कार्यक्रम आहे त्या जयंतीच्या कार्यक्रमाला कर्नाटकवरनं स्पेशल ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. मोदी सरकारने पाठवलं स्पेशल ट्रेन आणि मोफत आजच. तर ह्या बारीक बारीक गोष्टींमध्ये देखील आपल्या देशाचे पंतप्रधान लक्ष घालतात आणि तुमच्या समाजावरती जसं आम्ही प्रेम करतो तसंच किंवा आमच्यापेक्षा जास्त प्रेम हे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांचे आभार तुम्हा सर्वांच्या वतीने मी इथे व्यक्त करतो. जास्त बोलणार नाही कारण कार्यक्रमाला तुम्ही 6 वाजल्यापासून इथे बसलेला आहात. पण एकच तुम्हाला सांगतो, ही जी तरुण पोरं आहेत तुमच्या समाजाची, त्या समाजाच्या तरुण पोरांना मी एकच सांगतो की आम्ही तुमच्या मागच्या 2-3 पिढ्या बघतोय. या 2-3 पिढ्यामध्ये एक 30-40 वर्षापूर्वी जर बघितलं तर बंजारा समाज बोललं की बिल्डिंगवरती काम करणारे बिगारी किंवा फार ते फार मेस्त्री असा होता. पण तुमच्या समाजाच्या लोकांनी मेहनत घेऊन आज जी तुमची समाजामध्ये उंची वाढलेली आहे त्या उंचीमध्ये जर बघितलं तर फक्त गेटवरती काम करणारा कामगार न राहता तुमच्यातले अनेक लोक हळूहळू लेबर कॉन्ट्रॅक्टर झाले, काही लोक बिल्डरही झाले. तुमच्या समाजाचे आज डॉक्टरही बदलापूरमध्ये आहेत. तुमच्या समाजाचे इंजिनियरही तुमच्या समाजाचे आज बदलापूरमध्ये बरेच आहेत. तुमच्या समाजाचे वकील देखील आज बदलापूरमध्ये आहेत. खो खो मध्ये जी इंडियन टीम मध्ये खेळते ती बदलापूरची रेश्मा राठोड आहे. आज खो खो मध्ये तिने चांगलं नाव कमवलेलं आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये आज तुमच्या समाजातली तरुण पोरं पुढे जात आहेत. मी तुमच्या तरुण पिढीला एवढंच सांगू इच्छितो, तुम्हाला आज जे यश आलेलं आहे, जे तुमच्याकडे आज जे आर्थिक उत्पन्न चांगलं वाढलेलं आहे किंवा तुमची जी स्थिती चांगली झाली आहे यासाठी तुमच्या मागच्या 2 पिढ्या झिजलेल्या आहेत. तुमचे आई वडील असतील, तुमचे आजोबा असतील, आजी आजोबा असतील, त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टामुळे आज तुमच्यावरती दिवस चांगले आहेत हे तुम्ही कधीच विसरू नका. आपल्या आई वडिलांना विसरू नका, आपल्या आजी आजोबांना विसरू नका. तुम्हाला आठवणार नाही कारण तुम्ही त्यावेळेला जन्माला पण आले नसतील. त्यावेळेला त्यांनी जे कष्ट घेतले
ते कष्ट आम्ही सगळ्यात बघितलेले आहेत, आम्ही सगळे आमच्या डोळ्यात येतात आणि त्यांनी जे कष्ट घेतले त्यामुळे आज तुमच्यावरती हे दिवस चांगले आहेत. तर फक्त एवढंच आहे की आई वडिलांना विसरू नका, आजी आजोबांना विसरू नका आणि त्यांनी जे तुमच्यासाठी केलंय तसंच तुम्ही देखील तुमच्या पुढच्या पिढीसाठी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. मला इथे बोलवलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. यानंतर रेशमा आठवडा तुम्ही समाजाकडे 2 शब्द व्यक्त करावं. सेम जय सेवालाल. आज आपण उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर आपल्या बंजारा समाजाचे अध्यक्ष तसेच समोर उपस्थित बंजारा समाजाचे बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम माझा जय सेवालाल. आज आपण या महिन्यामध्ये 15 फेब्रुवारीला आपण दरवर्षीप्रमाणे संत सेवालाल जयंती साजरी करत असतो. आज आपण सेवालाल जयंती निमित्त इथे सर्वजण जमलेलो आहोत. मी जास्त वेळ घेणार नाहीये, थोडक्यातच सांगणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा बंजारा समाज हा खूप कष्टकरी आणि मेहनती समाज म्हणून ओळखला जातो आणि या समाजाची खासियत अशी आहे की हा प्रामाणिकतेच्या दृष्टीने इतका मोठा समाज आहे की त्याचा कोणीही कुठेही हात धरू शकणार नाही. मेहनतीच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर आपलं जे नातं आहे या बंजारा समाजाचं, मी देखील या बंजारा समाजाचा भाग आहे, त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की आज आपलं जे नातं आहे ते संपूर्ण मातीशी जोडलेलं आहे. म्हणून तर आपल्याला म्हटलं जातं की गोरमाटी. तर या गोरमाटीचा अर्थ असा आहे की मातीशी जोडलेला माणूस. म्हणूनच सांगू इच्छिते की आपण या मातीशी जोडलेलो आहोत आणि आपल्या जे संत सेवालाल महाराजांनी जे आपल्याला विचार सांगितलेले आहेत, फक्त सेवालाल जयंती पुरते मर्यादित न ठेवता ते आपण आपल्या तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की आजच्या युगामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी म्हणजे संत सेवालाल महाराजांपूर्वी शेकडो वर्षापूर्वी जे विचार सांगितलेले आहेत ते आज आपल्याला कुठेतरी बघायला भेटतात. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला पुढे जाऊन पाणी विकत घ्यावं लागेल. आज आपल्याला कुठे बाहेर गेल्यानंतर पाणी आपल्याला विकत घ्यावं लागतं. पाणी पिण्यासाठी आपण पैसे देतो तेव्हा आपल्याला पाणी मिळतं. म्हणून नक्कीच त्यांनी जे सांगितलेले विचार आहे ते फक्त एक बंजारा समाजापुरती महत्वाचे नसून किंवा मर्यादित नसून या जगामध्ये जेवढे भारतीय लोक आहेत त्यांना सगळ्यांना म्हणजे प्रत्येक थोर पुरुषाचे विचार त्या समाजापुरते मर्यादित नसतात. तर मी आजच्या ज्या नवीन पिढीला हेच सांगू इच्छिते की जे सेवालाल महाराजांचे विचार आहेत ते तुम्ही स्वतःमध्ये आचरणात आणा. कारण की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतः पर ध्यान रख. मतलब की म्हणजे आता इथे समजणार नाही जर मी बंजारा भाषेमध्ये बोलली व्यासपीठावर उपस्थितांना, पण तरी पण मी बोलते की म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला करायचंय, जे तुम्हाला घडवायचंय ते तुम्ही स्वतःच घडवलं पाहिजे. की तुम्हाला स्वतःचा विचार हा स्वतःच करायचाय. लोकांनी सांगितलं म्हणजे तू हे कर ते कर, पण त्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता, स्वतः कोणते विचार आत्मसात करता हे जास्त महत्वाचं आहे. आणि आजच्या दिवशी एवढंच म्हणे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला पुढे जायचंय तर हे जे थोर पुरुषांनी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत त्या विचारांवरती जर आपण पुढे चालत राहिलो तर नक्कीच आपला समाज हा आजची नवीन पिढी पुढे जाऊन घेऊ जाऊ शकते. आज जर आपण बघितलं तर खो खो मध्ये जी रेश्मा राठोड आणि मी देखील रेश्मा राठोड आहे, आज मी आपल्या समाजाचं नेतृत्व करते. तर अशा अनेक रेश्मा राठोड या बंजारा समाजामधून पुढे जातील हीच मी इच्छा व्यक्त करते. आणि अशाच रेश्मा राठोड आपल्या बंजारा समाजातून, कारण की हा आपला समाज खूप गरिबातून वरती आलेला आहे आणि त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की अशाच नवीन पिढींनी पुढे येऊन आपले शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि पुढे जाऊन आपल्या समाजाचं नाव मोठ्या प्रमाणावरती नेलं पाहिजे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय सेवालाल. हॅलो, धन्यवाद रेश्माताई. यानंतर आमच्या घोरपडे वहिनी 2 शब्द बोलतील.
जय सेवालाल. आजच्या या क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष राजनदादा घोरपडे, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, नगरसेविका रेश्मा राठोड, नलिनी राऊत, बंजारा समाजाचे शहराध्यक्ष बसवजी राठोड, लोंढे सर आणि बरेच इथे उपस्थित मान्यवर मंचावर आणि समोर उपस्थित आपले समाज बांधव बंधू भगिनी. आज संत सेवालाल महाराज यांची जयंती झालेली आहे, परंतु जयंतीचा उत्सव आज आता अध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे हा जयंतीचा उत्सव 2 महिने चालतो. खरंच खूप चांगली गोष्ट आहे की संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत, समाज सुधारक आणि मानवतावादी विचारांचे ते महापुरुष होते. त्यांनी समाजातील तळागाळातील व्यक्ती कशी पुढे गेली पाहिजे आणि आपला स्वतःचा विकास ती कशी करेल यासाठी ते नेहमीच झटत होते. शिक्षणासाठी तर ते नेहमीच अग्रेसर असायचे की प्रत्येक व्यक्तीने शिक्षण, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतलं पाहिजे. जी व्यक्ती शिकेल तीच शिकवेल आणि तीच राज्य निर्माण करेल हा त्यांचा मी असं वाचनामध्ये वाचलेलं आहे की पर्यावरणाशी त्यांचं जास्त जवळीक होतं. ते असे म्हणायचे की जर तुम्ही म्हणजे झाडं वगैरे नष्ट केली तर तुम्ही स्वतः नष्ट व्हाल, असे त्यांचे विचार हे तेव्हाचे विचार होते. म्हणजे आज ते खरंच सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे, कारण पर्यावरण जर वाचवलं तरच आपण वाचणार आहोत. कारण आता हे वातावरण जे ग्लोबल वॉर्मिंग जे आपण म्हणतोय की पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे, तर त्यासाठी खरंच सगळ्यांनी समाजातील आणि इतरही समाजातील लोकांनी याबद्दल संदेश घेतला पाहिजे की नक्कीच सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. नुसतं झाडे लावून उपयोग नाही, त्याचं संवर्धन पण केलं पाहिजे. तसंच त्यांनी पाण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांचा हेच विचार होता की पाणी जपून वापरलं पाहिजे. असे बरेच त्यांचे असे समाजाला प्रेरणा देणारे त्यांचे असे विचार होते आणि खरंच त्यांचं मी या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीनं त्यांच्यासाठी मी आदरांजली व्यक्त करते की त्यांचे विचार जे त्यांचे प्रगल्भ विचार होते ते आजही समाजाला दिशा देणारे ठरणार आहेत आणि त्या विचाराने जर आपण वागलो तर नक्कीच ही त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली असेल. बरेच वक्ते मंचावर इथे उपस्थित आहे, सगळ्यांना बोलायचंय. तुम्ही बऱ्याच वेळापासून इथे बसलेले, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आणि पुन्हा एकदा मी संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सुद्धा आयोजकांचा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आमच्या विभागाचे आदर्श शिक्षक अर्जुन लोंढे सर यांना विनंती करतो 2 शब्द त्यांनी. जय सेवालाल. संत सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले या शहराचे माजी नगराध्यक्ष व या वार्डाचे नगरसेवक राजनदादा घोरपडे, माजी नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या महिला व बाल विभागाच्या सभापती, त्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख निशाताई घोरपडे, वार्ड क्रमांक 11च्या नगरसेविका रेश्माताई राठोड, विलास जाधव, त्यानंतर ब्रह्म धोत्रे, कामगार आघाडीचे प्रमुख शिंदे व या ठिकाणी समोर उपस्थित असणारे माझे बंजारा सर्व बंधू भगिनी. या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील त्यांच्यावरती स्वागत होत आहे. प्रवीण राऊत यांनी मंचावर यावी अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी संत सेवालाल महाराज
महाराजांची जयंती 15 फेब्रुवारीपासून सुरू होते. हा उत्सव खरोखर 1 महिना 2 महिने चालणारा उत्सव असतो. या ठिकाणी या बदनापूर शहराचे बंजारा समाजाचे अध्यक्ष बसवराज राठोड हे देखील या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करत असतात. या संत सेवालाल महाराजांच्या जयंतीसाठी खरोखर या वाराचे आमचे नगरसेवक राजन शेठ 2005 साली निवडून आले व त्यांनी संत सेवालाल महाराज समाज मंदिर म्हणून या मंदिराला नाव देखील दिलेलं होतं. तेव्हापासून बसवराज या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करत असतात. संत सेवालाल महाराज 17व्या शतकामध्ये त्यांनी समाजाला त्यांच्या घराची खूप अशी गरगंड अशी श्रीमंती होती. त्या श्रीमंतीचा न विचार करता त्यांनी या बंजारा समाज माझा कसा सुधारला पाहिजे यासाठी त्यांनी त्या काळात विचार केला व बंजारा समाजासाठी ते काम करू लागले. त्या काळामध्ये जे लोक दारू पिणार त्यांना दारू पिऊ नका म्हणून संदेश दिला. स्त्रियावरती अत्याचार होत होता, तो अत्याचार संपवण्यासाठी प्रयत्न केला. असे थोर संत सेवालाल महाराजांनी 1700 सालामध्ये तो विचार मांडला होता. तो विचार पुढं आज आला. यानंतर या बंजारा समाजामधले जे लोक होते ते अतिशय गोरगरीब व कष्ट करणारे लोक होते. त्या गोरगरीब कष्ट करणाऱ्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेऊन पुढे नोकरी केली पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे असा विचार करून संत सेवालाल महाराजांना पुढे कसं नेता येईल असा विचार संत सेवालाल महाराजांनी त्या काळात केला. आणि या ठिकाणी मी जास्त न बोलता मी 2 शब्द माझे अनेक वक्त्यांना बोलायचं आहे, त्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची या मंडळाचे अध्यक्ष बसवराज यांनी संधी दिली त्याबद्दल या मंडळाच्या अध्यक्षांचा देखील आभार मानतो. जय हिंद, जय सेवालाल. यानंतर शेठ राऊत यांचा सन्मान करायचा आहे. तरुण शेठ राऊत यांचा सन्मान संतोष राठोड यांनी करावा. तिची फार जो इच्छा होती साहेबांचा सन्मान करायचा आहे. यानंतर या सन्मान सोहळ्यात तरुण शेठ राऊत विनंती करेन त्यांनी 2 शब्द आमचं ते संपले तुमच्यावर विनंती क्रिकेट तुमचंच आहे. हा सर्व झाले तुमचे मागचे शब्द. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई यांना त्रिवार वंदन. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कुळगाव बदलापूरचे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष राजदादा घोरपडे, आमच्या नगरसेविका रेश्मा राठोड आणि आमच्या ताई कुलकर्णी ताई, आमच्या अण्णा माजी नगरसेवक आणि संपूर्ण आमचे सर आणि संपूर्ण विचारमंचावर उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे का 15 फेब्रुवारीपासून आपली जयंती चालू होत असते आणि सातत्याने ह्या महापुरुषांची जयंती कमीत कमी 2 महिने चालत असते. म्हणजे सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739ला झाला. कर्नाटक इथे झाला त्यांचा जन्म आणि ते त्यांच्या घरामध्ये 4 भाऊ होते. संत सेवालाल महाराज हे सर्वात मोठे होते. पण त्या टायमाला त्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा, त्या टायमाला त्यांनी आपल्याला सांगितलं होतं इतकी त्यांना दूरदृष्टी होईल कारण भविष्यात तुम्हाला हेच पाणी विकत घ्यावं लागेल. हालाकी आताची परिस्थिती तशीच आहे. संत सेवालाल महाराजांनी समाजासाठी
म्हणजे त्यांनी विवाह केला नाही, पण माझ्या समाजासाठी मला करायचं आहे आणि त्या समाजासाठी त्यांनी सेवा करत असताना संपूर्ण ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये संपूर्ण समाजासाठी त्यांनी योगदान दिलं. आपल्याला माहिती आहे का, दिल्ली इथं मोठी सभा भरलेल्या असताना संत सेवालाल महाराजांच्या त्या सभेला खूप लोक उपस्थित होते. आज आपल्याला माहिती आहे का, त्यांची देवाणघेवाण ज्या टायमाला होती तर बैल असायची, त्या बैलावर ते ओझे होऊन ह्या राज्यातून त्या राज्याकडे ते भ्रमण करत होते गदने. तर ते त्या टायमाला करत होते. इंग्रज सरकार त्या टायमाला होते. इंग्रज सरकारशी पण काही मंड पुकारला होता. ज्या त्यांना जेव्हा लादले होते तेव्हा त्यांनी अशी कष्टकरी आपली जमात आहे. मला सर्व बंजारा समाजांना सांगायचं आहे का, तुम्ही आज चांगल्या मोठमोठ्या पदावर आहेत, चांगले अधिकार आहेत, बाहेर देशात जाऊन सुद्धा चांगल्या तुम्ही नोकरी धंदा करत असतात, पण आपली संस्कार आणि वेशभूषा आपण कधी विसरलो नाही पाहिजे. आपली वेशभूषा असते, आपले संस्कार असते, आपली संस्कृती असते ती आपण कायम जोपासली पाहिजे. आपण बोलताना आपण जास्तीत जास्त आपल्या भाषेत बोललो पाहिजे, कारण त्या बंजारा भाषेची इतर लोकांच्या कानावर पडत आहे आणि त्याचा अभिमान वाटला पाहिजे आपल्या भाषेसंदर्भात. मग संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी भजनं लिहिली, त्यांनी लेख लिहिले, हे आपल्याला संत सेवालाल महाराजांनी दिलेले. दारूबंदी केली, महिलांना न्याय दिला, चांगली निसर्गावर त्यांनी प्रेम केला, झाडे लावा सांगितले. म्हणजे ह्या सर्व संत सेवालाल महाराज आपल्याला नेहमीच ह्या संपूर्ण देशामध्ये आपल्याला चांगलं मार्गदर्शन दिले आहे. आता आपल्या समाजाप्रती चांगले युवा वर्ग असतात. आज सर्व ठिकाणी जाऊन ते चांगल्या हुद्द्यावर नोकरीवर आहे. तर मला त्यांना हे सांगायचं आहे, बदलापूर शहरामध्ये पण चांगला युवा वर्ग चांगला काम करतो. राजन दादा, युनिटी आहे त्यांची, एकत्र आहे. बघा, ज्या टायमाला तुम्ही एकत्र येता त्या टायमाला कोणीतरी तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. तर मला सर्व बंजारा समाजांना सांगायचं आहे का, तुम्ही ती एकत्र राहायला पाहिजे. युनिटी इज बेस्ट. तुमची युनिटी ही एकत्र राहायला पाहिजे. तुमचं एकत्रकरण ठेवण्याचं काम. म्हणजे मी 30 वर्षापासून बंजारा समाजाच्या ज्या ज्या जयंती असतात, बसवराज राठोड त्यांचे साक्षीदार आहेत. रामभाऊ राठोड त्या टायमाला इथं बदलापूर शहरात येत होते आणि आपण शिरगाव परिसरापासून आपली रॅली ह्या मराठी शाळेवर येत होती आणि तेव्हापासून बंजारा समाज एकत्र आहे. आता युवा पिढीच्या खरं शुभेच्छा देतो त्यांना, कारण युवा पिढी ही सर्व आता बदलापूर शहरामध्ये एकवटल्या जाते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात अशा महाराजांचे विचार प्रेरित केले पाहिजेत आणि विचार प्रेरित करत असतात. आता आपल्या प्रत्येक म्हणजे स्पर्धेमध्ये असू द्या, स्पोर्ट्समध्ये असू द्या, मधल्या काळामध्ये आपली राठोड, रेश्मा राठोड खो खो मध्ये ती आता भारताचं नेतृत्व करते. म्हणजे असे होतकरू जे विद्यार्थी आहे त्यांना आपण सर्वांना एकत्र केलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. आज आपल्या बदलापूर शहरामध्ये आपल्या नगराध्यक्षा रुचिरा ताई घोरपडे ह्या सर्व नगरपालिकेतून ज्या ज्या स्पोर्ट्ससाठी, ज्या ज्या बहुजनांसाठी तुम्हाला जेवढं काही करता येईल तेवढं ते नेहमी करत असतं. राजन दादा आपल्या बरोबर आहे. आपली मुलं पुढे गेली पाहिजेत आणि त्यांच्या पाठीमागं आज ह्या संपूर्ण बदलापूर शहरामध्ये राजन दादा सारखी व्यक्ती आहे, आमदार कटोरे साहेबांसारखी व्यक्ती त्यांच्या पाठीशी आहे. नेहमीच आमचं सहकार्य तुमच्याबरोबर राहील. खऱ्या अर्थाने संपूर्ण ह्या जयंतीचं आम्ही 15 फेब्रुवारीपासून चालू असतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. या ठिकाणी भाऊ खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी बंजारा समाज वेशभूषा आम्ही संस्कृती लोकच चालली होती. तर आता युवा पिढी आणि आमच्या मुलींनी विविध डान्स कॉम्पिटिशन पुरस्कार घेत असतात. तर आमच्यातली चिमुकली तिचं ड्रेस कॉम्पिटिशन झालेलं आहे, तिथं राजन शेट्टी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या हस्ते तिथे सन्मान करावा. एक छोटा ड्रेस तुमच्या हातून सन्मान व्हावा. आपल्या मुलीचा, चिमुकलीचा एक फोटो घे. आपल्या एरियातले चांगल्यातले कुठल्या डान्स कंपन्याला सहभागी होते, त्यामुळे सन्मान होत आहे. ओके, धन्यवाद.
यानंतर माजी नगरचे राजन शेठ घोपडे रवींद्र गिरेंगी त्यांनी आमच्या समाजाला विविध जागी आमचे लोक काही जागी झोपड्यामध्ये आहेत, काही जागी टॅक्स नाहीये, काहींना घरं नाहीये. आपण तर अनंत कित्येक लोक जर केले, काही गरीब आशेने आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की भाऊ शेतच्याकडून आम्हाला काही अपेक्षा आहे, ते थोडं आपण लक्ष घालावं. आमच्या या गरीब कष्टकरी समाजावर काही लोकांना घरं नाही, काही लोकांची घरं तोडणार आहेत, असे धगधगुळे जगतायत. तर आमची तुम्हाला विनंती की कायदे तुम्ही मार्ग काढून या लोकांचं कुठेच कल्याण करावं. आमच्या लोकांचं केलेलं आहे, पण ह्याही लोक तुमचीच आहे, यांच्या प्राप्त व्हावाची विनंती करतो. दोषी विनंती करतो. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावरती आमचे मित्र नगरसेवक प्रवीण शेठ राऊत, नगरसेवक माजी अण्णा कुलकर्णी, महिला बाल कल्याणच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, रेश्मा राठोड नगरसेविका, जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख निशाताई घोरपडे, आमचे विलास जाधव, लोंढे सर, ब्रह्माशेठ धोत्रे, आमच्या राऊतताई शिंदे, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा पुढाकार घेतला असा बसवराज राठोड आणि त्याची शास्त्रीनगरमधील सगळी टीम. खरं तर बंजारा समाज हा संघर्ष करणारा समाज आहे. त्याच्या हाडामासामध्ये, त्याच्या रक्तामध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे. मी नेहमी सांगत असतो की हा बंजारा समाज जर एकेकाळी या बदलापूरमध्ये नसता तर या बिल्डिंगच्या कॉन्ट्रॅक्टरला लेबरच भेटले नसते आणि या बिल्डिंगच झाल्या नसत्या. ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट. पण आज हा बंजारा समाज हळूहळू सुधारत चालला. शाळेत मुलं जायला लागली, कॉलेजमध्ये जायला लागली, खेळामध्ये प्रावीण्य मिळवायला लागली आणि मोठ्या मोठ्या नोकऱ्यांवरती ती आता मुलं जायला लागली. काही लोक लेबर कॉन्ट्रॅक्टर होते, आता ते बिल्डर झाले, काही कमिशन एजंट झाले. पण आनंद वाटतो की ही लोक सुधारत चाललेली आहेत. त्यात जेव्हा कोविड झाला, म्हणजे कोविडचं सुरू झाल्यानंतर काही लोकांनी अनेक रस्त्यावरती फेरीवाला म्हणून भाजीचा व्यापार सुरू केला. या सगळ्या लोकांसाठी आम्ही संधी दिली की नाक्यावरती काम मिळत नाही, म्हणून आता करणार काय, तर पोट तर भरलं पाहिजे. मग आम्ही रस्त्यावरती त्यांना सांगितलं की भाजी विकायचा ज्याला जमेल त्यांनी तसा तो धंदा करा. आता मला वाटतं की नाक्यावरती कामगार कमी असतात आणि तिथेच बाजारात भाजी विकायला जास्त असतात आणि चांगला धंदा सुद्धा करतात. हरकत नाही, समाज पण सुधारला पाहिजे, आपण बदललो गेलो पाहिजे. पण बसवराज राठोडनी सांगितलं की बंजारा समाज हा एकत्र राहणारा समाज आहे. आमचे प्रवीण राऊत यांनी सांगितलं की तुमच्यामध्ये अनेक जण येऊन फूट पाडण्याची प्रयत्न करतात, परंतु मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आज 25 वर्ष हा बंजारा समाज आहे आणि आम्हाला सगळ्यांना तो मदत करतो. या निवडणुकीमध्ये सुद्धा नगराध्यक्ष म्हणून रुचिता राजेंद्र घोरपडे यांना बंजारा समाजाचा सगळ्यात मोठा पाठिंबा होता. या सगळ्या बंजारा समाजाचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला मदत केली. 2005ला पहिलं बंजारा समाजाला सेवालाल यांच्या नावानं हा समाज मंदिर बांधणारा राजन घोरपडे होता. नाक्यावरती कामगारांना कुठे जागा नव्हती, म्हणून नाक्यावरती कामगारांना तिथून हाकलून द्यायचे पोलीस. त्यावेळेस बसवराजने पुढाकार घेतला. मी नगराध्यक्ष होतो आणि आता त्या ब्रिज खाली जी सुरक्षित जागा दिली आहे ती त्यावेळेस मी दिली होती 2010ला. ती बंजारा समाजासाठी दिली होती. आणि एक सगळ्यात मोठं काम तुम्हाला सांगतो की 2010ला मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो त्यावेळेस बीएसयूपीची योजना या बदलापूरमध्ये आणून जवळजवळ बंजारा समाजाला स्वतःचं असं घर आपण दिलं आणि आज बरेचसे लोक त्यांच्या घरामध्ये राहत आहेत. मी आज या व्यासपीठावरून तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो की आज सुद्धा ज्या बंजारा समाजाच्या माझ्या मायलेकांना
घर नसेल, त्यांना याच्यापूर्वी घर मिळालं नसेल, अशा सगळ्या लोकांनी येऊन मला भेटायचंय नगरपालिकेमध्ये, नगराध्यक्ष केबिनला. आपण सगळ्यांना घर देण्याचा प्रयत्न करू. बीएसओपीच्या योजनेमध्ये अजून घरं आहेत आणि आपल्याला नियमामध्ये बसून आपण या बंजारा समाजाला, बदलापूरच्या सगळ्यांना आपण घरं देण्याचा प्रयत्न करू. मी आज तुम्हाला खात्री देतो. कारण हा समाज मेहनत करणारा समाज आहे. त्याचा वापर करतात आणि लोक त्याला बाजूला करतात. पण आमची तशी नीती नियमात नाहीये. आम्ही या समाजाला बरोबर घेतो, सन्मान देतो, त्यांना आमच्या बरोबर ठेवतो, असा हा आमचा समाज आहे. म्हणून प्रवीण शेठ, आपल्याला सांगायला फार आनंद होतो की गेल्या 25 वर्षामध्ये म्हणजे रुचिता घोरपडे पहिल्यांदा नगरसेविका या इथून झाल्या. 25 वर्षापूर्वी प्रणिता कुलकर्णी इथून नगरसेविका झाल्या. हा अख्खा शास्त्रीनगरचा बंजारा समाज 100% आमच्या पाठीशी तेव्हापासून आहे, तो आज पण आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की या बंजारा समाजावरती कधी आम्ही अन्याय होऊ देणार नाही. म्हणून तुम्हाला मी सातत्याने सांगतो की तरुणांच्या हाताला आम्ही काम देऊ, बेरोजगारांच्या हाताला आम्ही काम देऊ, जे शिकलेत त्यांना नोकरी देऊ आणि बंजारा समाजाला त्यांच्या समाजामध्ये मान सन्मान देऊ. असा सन्मान देण्याचं आश्वासन आज मी या ठिकाणी देतो. आता तर आपले नगराध्यक्ष रुचिता घोरपडे गेले, तुमच्या आमच्या हक्काची नगराध्यक्ष आहे. कुठच्या बंजारा समाजाला आपण त्रास देणार नाही. फक्त एवढंच आहे की काही गोष्टी आपल्याला बदलापूर सुधारण्याकरता करता येतील, त्या करायच्या पण आहेत. मग फेरीवाला आपण धोरण आता जाहीर करतोय की बाजारामध्ये जे फेरीवाले बसतात त्यांना रोज म्युन्सिपालिटीवाले येतात, उचलतात, त्यांची टोपले जप्त करतात, कधी टपरीवरती हल्ला करतात, टपरी उचलून घेऊन जातात. याच्याकरता आपण नगरपालिकेच्या हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता आपण फेरीवाल्यांना स्वतःची जागा सुद्धा देणार आहोत. या ठिकाणी ज्या फेरीवाल्याने नोंदणी केली नसेल, ऑनलाईन नोंदणी केली नसेल, त्यांनी नगरपालिकेत येऊन रुचिता घोरपडे यांना अर्ज द्या आणि आपली नोंदणी करून घ्या. कारण अधिकृत फेरीवाल्यालाच आपण जागा देणार आहोत, त्याच्या हक्काची जागा देणार आहोत. मात्र त्यानंतर 2x4ची जागा त्याला भेटेल तेव्हा त्याला तिथून कोण मायकेला हलवू शकणार नाही, त्याला त्याची स्वतःची जागा मिळेल. तर अशा प्रकारच्या न्याय देण्याची भूमिका या भारतीय जनता पार्टीमध्ये आपला नगराध्यक्ष बसलेला आहे. आम्ही 100% या बंजारा समाजाला न्याय देऊ, एवढंच आजच्या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा तमाम बंजारा समाजाचं कुळगाव बदलापूरमधील रुचिता घोरपडे यांना मदत केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय सेवालाल, जय सेवालाल. हा 5 मिनिट पडणार. हा यानंतर 5 मिनिटात या बदलापूरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांचं आगमन होतोय. सर्वांनी एवढा वेळ दिले, एक 5 मिनिटं थांबावं आणि त्यांच्याकडून 2 शब्द आपल्याला घ्यायचे. दादांनी आपल्याला दिलेलं आहे, दादाला रिक्वेस्ट केली, त्यांचंही पुढचं काम आहे. फक्त 5 मिनिट थांबलं का ते आल्यानंतर आपल्याला 2 शब्द त्यांच्याकडून घ्यायचे. तर सर्वांनी विनंती आहे की 5-10 मिनिटं थोडं काळ करावी आणि आपल्याला रुचिताताईचे 2 शब्द ऐकायचे. तुम्हाला विनंती आहे 5 मिनिट थोडं थांबावं अशी नंबर विनंती करतो. हा आदर्श तायडे, हे घेतो आदर्श तायडे यांचा सन्मान नाही आहे की सन्मान करा. हे होते आदर्श तायडे भाजपा ग्रामीण ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांचा सन्मान करत आहे. आमच्या मंडळाचे संतोष राठोड यांना विनंती करतो की तिने आदर्श तायडेचा सन्मान करावा.
त्यानंतर आमच्या विभागाचे तारू राठोड बंजारा समाजाचे आमचे ज्येष्ठ कार्यकारी तारू राठोड यांचे सन्मान दिनेश रावळ करावा. तरुण यानंतर आनंद राठोड, संजय राठोड, संजय देवराव रेणतूर, आमचे ज्येष्ठ बंधू सुभाष राठोड यांनाही विनंती करतो तर त्यांनी स्टेजवर 2 मिनिट सन्मान घ्यावा. सुभाष राठोड ज्येष्ठ बंधू आमचे जे आमच्या बरोबरीने दिवस काढले, लवकर या. सुभाष राठोड, गोपी राठोड यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. गोपी राठोड, अशोक राठोड सुभाषनगर त्यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. अशोक राठोड, अशोक राठोड सुभाषनगर आले. आमचे युवा कार्यकर्ते दत्ता पवार यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. सुरेश राठोड, सुरेश राठोड त्यांनी स्टेजवर यावं. आमचे विलास गायकवाड साहेब यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. भीमा पवार, भीमा पवार मशीन गॅग त्यांनाही विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. अशोक, संजय राठोड त्यांनी स्टेजवर यावं. संजय राठोड, संजय राठोड हॅलो. यानंतर बबलू यादव पुढे असतील त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचाही सन्मान करते. बबलू यादव, बबलू यादव स्टेजवर यावं. त्यांनी त्यांची विनंती करते. त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. थोड्या मिनिटात रुचिता बहिणी तिथे आगमन होणार आहे. त्यांचंही आम्ही करू. सभाजित यादव यांना विनंती करतो त्यांनी सुरेंद्रभाई यादव कुठे असतील. सुरेंद्रभाई यादव, सभाजी यादव, आबाई सभाजी यादव का सम्मान कीजिए. हाँ किधर हो तुम. सुभाष राठोड संभाजीनगर, वो हाँ हाँ सुभाष राठोड संभाजीनगर नगरमध्ये मॅडम आलेले, त्यांचं आगमन झाले. टाळ्याच्या गजराने स्वागत करा नगरचे मॅडमचं. सुमन राठोड, हा 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 सुमन, हा एक मिनिट. सुमन राठोड यांनी करतो त्यांनी स्टेजवर त्यांच्या बरोबर त्यांच्या खात्याला पूर्ण प्रचार त्यांच्या बरोबर आहे. वहिनीच्या प्रचार पूर्ण त्यांच्या बरोबर असलेले सुमन राठोड त्यांची विनंती आहे की मला वहिनीचा सन्मान करत आहे. त्या आला सुमन राठोड विनंती करतो
तर त्यांनी सुचिताताई यांचा सत्कार करावा. यानंतर आम्ही बराच वेळ झालेला आहे. बरीच लोक ऋतिका राठोड यांना विनंती करतो. त्यांनी वहिनीवर एक फोटो काढला ड्रेसचा. ते फोटो तिला फार इच्छा आहे. वहिनी ते आमच्या पूजेला आल्या होत्या. एवढा वेळ आपला वाट बघितलाय आणि वहिनीचा आलेला आहे तर त्यांचा विशेष सन्मान तुमच्या मुलीचा करावा. तुमच्या हस्ते लहान मुलीची चिमुकली आपल्या विभागातली यानंतर बदलावशाचे नगराध्यक्ष उचिताताई घोडपे यांना विनंती करतो की हा तमाम बंजारा समाज आमचा 6 वाजेला वाट बघत आहे. तुम्ही वेळ आलेला आहात. आमचं स्वागत करतो आणि आमच्या समाजाला 2 शब्द आपण बोलावा अशी विनंती करतो. नमस्कार. भूकेन बाटी खरानू तरसेन पाणी परानू गुलाटी पडगे जैन वाटू वतानू असरो मांगे वालेन सहारो देनू ई गोरुरो धर्मछ जय सेवालाल. आता इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना ह्याचा अर्थ तर माहितीच आहे, पण तरी स्टेजवर जमलेल्या लोकांना माहिती नसेल. भुकेलेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं, रस्ता विसरलेल्याला वाट दाखवणं, वाटसरूला वाट दाखवणं आणि ज्याला निवारा नसेल त्याला निवारा देणं हा ह्यांच्या सेवालालचा धर्म आहे असा त्याचा अर्थ आहे. बंधू आणि भगिनींनो, नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या शर्यतीत मी होते आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि साथीने आणि तुम्ही केलेल्या भरघोस मतदानामुळे आज मी या नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसलेली आहे. इथे समोर बसलेल्या आणि स्टेजवर बसलेल्या सर्व आणि माझ्या सर्व बंजारा समाजाच्या बंधू आणि भगिनींनी माझ्यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि म्हणून हे सगळ्यांचं जे स्वप्न होतं मला नगराध्यक्ष बघण्याचं ते पूर्ण झालेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, आतापर्यंत सगळ्यांनी भरपूर काही तुम्हाला आश्वासनं दिली असतील, काही सांगितलं असेल. मला अभिमान वाटतो की जेव्हा पहिल्यांदा मी आणि राजेंद्र दादा नगरसेवक झालो तेव्हा आपण हा हॉल बांधला होता आणि हा सेवालाल समितीसाठीच आपण त्या नावानेच आपण हा हॉल बांधला आणि त्याच वर्षी आपण या शास्त्रीनगरच्या सर्व घरांचं पक्कीकरण केलं होतं. म्हणजे ज्या झोपड्या होत्या त्या तोडून आपण त्यांना पक्की घरं बांधून दिली होती. आतापर्यंत 20 वर्षापासून या पूर्ण बंजारा समाजाने नेहमीच आम्हाला साथ देत आलेले आहेत. याच्या पुढेही असेच आमच्या पाठीशी उभे राहा एवढंच आश्वासन आजच्या दिवशी मी आपल्याला देईन. तसेच महिला दिनानिमित्त आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. 6 तारखेला क्रीडा महोत्सव आहे, 7 तारखेला आरोग्य शिबिर आहे. मी इथे जमलेल्या माझ्या भगिनींना नम्र विनंती करते की आपण सगळ्यांनी या आणि ज्या नाहीये तिथे त्यांनाही माझ्या बंधूंनी आपल्या महिलांना सांगायचंय की जे आरोग्य शिबिर नगरपालिकेमार्फत राबवलं जाणार आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये येऊन आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, स्वतःसाठी थोडासा वेळ द्या. तसेच 8 तारखेला आपण महिला दिनाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार सोहळा आणि खास करून बचत गटाचे स्टॉल्स आपण अरेंज केलेले आहेत. तर आपण सगळ्यांनी मराठी शाळा गांधी चौक येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे.
एवढं आज आपल्याला मी इथे आमंत्रण देते आणि 2च दिवसात होळी येणार आहे. यावर्षी आमच्या नवीन बसूबाई, यावर्षी आमच्या नवीन घरामध्ये तुमचे ते गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे, जो होळीला होतो तो. नक्कीच तुमचं स्वागत आहे आमच्या घरी. दरवर्षी तुम्ही हक्काने राजनदादाकडे येता आणि होळीची पोच मागता. यावर्षी पण ड्रेसमध्ये, माहिती आहे रंग खेळायचे, शक्य झालं तर ड्रेसमध्ये या. खूप छान वाटेल तुम्हाला ड्रेसमध्ये बघायला आमच्या घरच्यांना सुद्धा. असं कारण काय, ज्या दिवशी आपल्या सेवालाल जयंतीचा कार्यक्रम आपल्या मराठी शाळेवर होता, त्या दिवशी तर तिथल्या त्या बंधूंनी तर माझ्या गळ्यामध्ये तो पट्टा टाकून त्यांनी मला खास करून फोटो काढायला सांगितला होता. खरंच संस्कृती जपायची झाली. प्रत्येक आपल्या या भारत देशामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी संस्कृती आहे. आणि माझी एक बेस्ट फ्रेंड आहे मोनिका राठोड म्हणून. तुम्ही तिच्याकडे बघितलं तर तुम्ही बोलणार नाही की ती बंजारा आहे म्हणून, पण ती बंजारा समाजाचीच आहे. आणि ती पारंपरिक, एक दिवस कार्यक्रम होता, ती पारंपरिक ड्रेस घालून तिथे स्पेशल आली होती आणि आमच्याबरोबर फोटो काढले होते. म्हणजे प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असते, विविधता असते. हे या आपल्या भारत देशामध्ये लोकांना दिसून येतं. आज या कार्यक्रमासाठी इथे माझा जो सत्कार सोहळा आपण आयोजित केला सेवालाल जयंती निमित्त, मनापासून तुमचे सगळ्यांचे मी धन्यवाद देते. आणि थोडासा उशीर झाला, कार्यक्रम जास्त असल्या कारणाने सगळीकडेच हजेरी लावावी लागते, त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करते. आणि जो मान सन्मान तुम्ही मला दिला त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वहिनी, संत सेवालाल महाराजांचा उत्सव बदलापूरमध्ये साजरा केला. आपण इथे आलात. सेवालाल महाराजांच्या सर्व बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगा? संत सेवालाल महाराज ज्यांनी खरंच एक त्यांच्या समाजासाठी, समाजाची निरक्षरता तसेच त्यांना मान सन्मान देण्यासाठी भरपूर काही तप त्याग केलेले आहेत, भरपूर आंदोलनं केलेली आहेत, भरपूर काम केलेलं आहे. अशा सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या बदलापूरमध्ये जल्लोषात कार्यक्रम साजरे होत आहेत. आज आमच्या ह्या हेंद्रेपाडा विभागातील सेवालाल समितीने आज कार्यक्रम ठेवला. मागे ज्या दिवशी सेवालाल समितीचे कार्यक्रम होते, महाशिवरात्री होती, त्या दिवशी पण पूर्ण बदलापुरामध्ये जल्लोषामध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. एक उत्साह आणि खूप चैतन्य लोकांमध्ये दिसून येत होतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या माध्यमातून मी माझ्या बंजारा समाजाच्या सर्व बंधू आणि भगिनींना सेवालाल जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि सेवालाल महाराजांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ते स्मरण ठेवून आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं मी आपल्या सगळ्यांना सांगते. आज उपस्थित राहिला, सगळ्यांना मार्गदर्शन केलं, एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं, काय सांगा? बदलापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सेवालाल जयंती होतच असते, पण ही विशेष करून शास्त्रीनगरमध्ये सेवालाल जयंती होते. दरवर्षी आम्ही या सेवालाल जयंतीला येतो. खास करून बसवराज राठोड या जयंतीचे आयोजन करतात आणि या समाजाला एकत्र आणण्याचं काम बसवराज राठोड करतात. भाऊ, उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे. संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा होते. आपण उपस्थित राहिलात, मार्गदर्शन. सर्वप्रथम संत सेवालाल महाराज जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने संपूर्ण बदलापूर शहर हा बंजारा समाजांचा सेवालाल महाराजांची जयंती चांगल्या उत्साहात जल्लोषात साजरी होते आणि बदलापूरमधला हा युवा वर्ग एकत्र आज आलेला आहे आणि एकत्र येऊन ह्या संत सेवालाल महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आणि संत सेवालाल महाराजांनी स्त्रियांसाठी केलं आपल्या, म्हणून ह्या सर्व संत सेवालाल महाराजांनी त्याच टायमाला सांगितलं तर पाणी अडवा पाणी जिरवा.
कारण भविष्यामध्ये तेच पाणी तुम्हाला विकत घ्यावं लागतं, असं दूरदृष्टी संत सेवालाल महाराजांची होती. स्त्रियांसाठी अधिकार दिले. संत सेवालाल महाराजांनी दारूबंदी केली, म्हणजे आपल्यासाठी सर्वात गोष्टी चांगले संस्कार घडवण्याचं काम केलं. त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये चांगली भजन लिहिली, त्यांच्या भाषेमध्ये चांगले त्यांनी लोकांना चांगला उपदेश देण्यासाठी सर्वस्व म्हणजे सर्व समाजाला चांगला उपदेश दिला. आज पण आपण त्यांची प्रेरणा घेऊन जो बंजारा समाज आहे हा विविध ठिकाणी पसरलेला आहे, पण आपली संस्कृती आपले संस्कार त्यांनी विसरले नाही पाहिजे. आपली वेशभूषा असेल, आपली भाषा असेल, ही बंजारा समाजाने कायम स्वरूपी ठेवली पाहिजे. पुन्हा एकदा सर्व संत सेवालाल महाराज जयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर, जयंतीचा उत्सव आहे आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. नगराध्यक्ष मॅडम स्वतः आलेल्या आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा आनंद होता आणि जयंती उत्सवाबद्दल काय सांगा? आम्हाला सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. विषय म्हणजे सेवालाल महाराजचं या भारतात नव्हे, आमच्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्ही ही जयंती 2 महिने साजरी करतो. 15 फेब्रुवारीपासून जे सुरुवात होते ते 15 मे पण चालते. आजच मोदी साहेबांनी स्पेशल ट्रेन कर्नाटकच्या गुलबर्ग्यावरून ते दिल्लीला पाठवलेली आहे आणि त्याचा आज दिल्लीला जंगी आज सन्मान देत चाललेला आहे. ही जयंती ते जोरात चाललेली आहे. हिंद की चादर म्हणून वाशिममध्ये कार्यक्रम चालू आहे. त्यामध्ये सर्व आमचे भटके समाजाचे पंजाबपासून सर्व लोक तिथे साजरी करत आहेत. सरकारने 350 कोटी रुपये ह्या समाजाच्या कार्यक्रमावर खर्च केले प्रसारण प्रचारासाठी. आमचा समाज हा जरी विखुरला असेल, कष्टकरी आहे, बहुजन आहे, कष्टकरी आहे, नाका कामगार आहे, हा ज्या इमारती उभ्या आहेत त्या आमच्या लोकांमुळे उभ्या आहेत. पण आमच्या सेवालालच्या नावाने आम्ही कुठली घटना घडली तर एक होऊन जातो. कधी आम्ही वेगळेपणा नसतो. सेवालालमध्ये अशी ताकद आहे आमच्याकडे. मॅडम तुम्हाला माहिती नाही, आमच्या गावाला प्रत्येक गावामध्ये तांड्यामध्ये एक सेवालालचं आणि तुळजाभवानीचं मंदिर असतो दर तांड्याला. पण तुम्ही नाही आले, आमच्याकडं प्रत्येक तांड्याला रिवाज आहे, आम्ही दरवर्षी जातो. तसं त्याच पद्धतीने या शहरामध्ये आम्ही एकोपा आहे, समाज आमचा एक होतो, एका जागी येतो, बाबाचा प्रसाद घेतो. त्या निमित्ताने आमचं वार्ताल होते, एकाचे देवाणघेवाण होते, विचारविनिमय मिळतात एकाला. असा समाज आमचा आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकी होण्यासाठी तर काय असेल तर सेवालालमुळे आम्ही सर्व एक आहोत. मान्यवरांनी केलेला आहे. आपणही प्रमुख पाहुणे उपस्थित आहात. जयंती उत्सवाबद्दल काय? खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वप्रथम तर सर्वांना मी सेवालाल जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आज आपण बघितलं तर 15 फेब्रुवारीपासून ते 2 महिन्यापर्यंत आपण ही सेवालाल जयंती साजरी करत असतो. आणि या सेवालाल जयंतीचा उद्देश हाच असतो की आपण आपल्या समाजाला एकत्रित आणण्याचं काम करत असतो. आणि हे एकत्रित आणण्याचं काम हे आपले बंजारा समाजाचे शहर अध्यक्ष बसवराज राठोडे नेहमीच करत असतात आणि त्यांना आमच्या सर्व समाजाचा नक्कीच पाठिंबा असतो. सर, जयंतीचा उत्सव आहे आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. नगराध्यक्ष मॅडम प्रवीण भाऊ आलेले आहेत. काय सांगाल की जयंतीचा उत्सव कसा साजरा होतो? जयंतीचा उत्सव म्हणजे मी आमच्या भाषेतच बोलतो. 15 फेब्रुवारी म्हणजे संत सेवालाल महाराजांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील गुत्ती तालुक्यातील गोलाडोडी गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्याच गावाला आज सेवागड म्हणून ओळखले जाते. आणि त्या संत सेवालाल महाराजांची जयंती आम्ही ह्या बदलापूरमध्ये आज बसवराज राठोडे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जयंती साजरी करतो. आणि ही जयंती महाराष्ट्रात नाही तर पूर्ण कर्नाटकमध्ये 15 फेब्रुवारीपासून तर 2 महिने आम्ही जयंती साजरी करत असतो. खरं म्हणजे महापुरुषांची जयंती दररोजच साजरी केली पाहिजे. आणि या गोष्टीचा आनंद आम्हाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि सेवालाल महाराजांची जयंती एकाच महिन्यात असते. म्हणून आम्ही दोन्ही जयंती एकदम सोहळ्यासारखीच आम्ही ती साजरी करत असतो. आणि या जयंतीमुळे आम्ही एक सामाजिक एकोपा आणि सकारात्मकता वाढावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. आणि आमच्या लहान मुलांचे कार्यक्रम असतात, कलाकृतीचं प्रदर्शन असतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये बहुजनांचे नेते प्रवीण भाऊ राऊत, आमच्या नगरसेविका रेश्मा राठोड हे फारच आम्हाला मदत करत असतात ह्या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांचे आम्ही फार फार धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे तसेच राजनदादा घोरपडे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचे आम्हाला या कार्यक्रमामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा असतो. तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष तारू राठोड 2 ओके.
नक्कीच आपण पाहिलं बदलापूरमध्ये हा उत्साहाचा आणि आनंदात जे आहे हा संपूर्ण जयंती उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आलेला आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवलेली आणि मोठ्या उत्साहात क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा उत्सव बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरामध्ये साजरा करतात.